नमस्कार। आज महाराष्ट्र या बातमीपत्रामध्ये मी प्रसाद काथे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। या घडीच्या 3 महत्त्वाच्या बातम्या संध्याकाळचे 7 वाजत असताना काय आहेत ते आपण आधी पाहणार आहोत। महाराष्ट्रामध्ये निवडणुकांच्या साठीची घोषणा झाली आणि त्याचा टप्पा पहिला पूर्ण होत आलाय। या घडीच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांमध्ये त्यातला महत्त्वाचा ट्विस्ट आहे तो म्हणजे असा की ऐन मतदानापूर्वी निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत आणि त्यामुळे अत्यंत स्वाभाविकरित्या राजकारण्यांमध्ये चलबिचल झाली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री या नात्यानं या संपूर्ण प्रकारावर संतापले आहेत। उर्वरित घोषित निवडणुकांचा प्रचार आटोपलाय। फडणवीस आणि शिंदे यांच्या दोघांकडून या संपूर्ण प्रकरणात निवडणूक आयोगाकडे लेखी नाराजी कळवण्यात आली आहे। दुसरी बातमी आहे ती फडणवीस आणि शिंदे यांच्या दरम्यान तणाव कायम आहे का असा प्रश्न निर्माण करणारी। कारण संभाजीनगरमध्ये हे दोन्ही नेते एकाच हॉटेलात उतरले होते पण तिथे एकमेकांना साधं हाय हॅलो सुद्धा त्यांच्या झालं नाही अशी माहिती मिळते। या दोन्ही नेत्यांच्या मधल्या भेटीगाठी गेल्या काही दिवसात कमी होत गेल्यात, विरळ होत चालल्यात असं म्हटलं तरी गैर नाही। याच्या जोडीला तिसरी महत्त्वाची बातमी आहे ती संजय राऊत यांची। संजय राऊत आजारी आहेत, उपचार घेत आहेत आणि तरी सुद्धा महिन्याभरानं संजय राऊत माध्यमांसमोर आलेच। माध्यमांशी न बोलून संजय राऊतांना प्रकृतीत कदाचित सुधारणा पडत नसेल। संजय राऊत माध्यमांच्या समोर आले आणि त्यांनी एक वेगळाच दावा केला। राऊत म्हणायला लागले शिवसेनेचे 35 आमदार फुटणार आहेत। अर्थात तातडीनं त्यांच्या या दाव्याला खोडून काढण्यात आलं।